ऊस गुलामगिरीचं पीक तर ऊस पीक उखडून टाका. गोपीचंद पडळकरांची शेतकऱ्यांना हाक. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट साखर कारखानदारी विरोधात शेतकऱ्यांना ऊस पीक बंद करण्याची हाक दिलीय. ऊस गुलामगिरीचं पीक असून गुलामगिरीचं ऊस पीक बंद केलं पाहिजे, तरच राजकीय क्रांती करू शकतो. राजकीय चळवळ करायची असेल तर आधी ऊस पीक उखडून टाकले पाहिजे, असे आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे. ते सांगलीच्या ईश्वरपूर येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त आयोजित सभेमध्ये बोलत होते. पाहूया ते काय म्हणतात. समाज व्यवस्थेने बल करावा, उगदाला गुरासारखं मारला, हे बरोबर नाही. आरक्षणाची लढाई आली लढतोय आणि 1,00,000% ते आरक्षण मिळवण्यासाठी जी काय ताकद लावावी लागेल ती आपल्याला लावायची आहे. त्याच्यासाठी आपण संघटित होऊ, त्याच्यासाठी आपण ताकदीने पुढे जाऊ, त्याच्याबद्दल चिंता करण्याची काही गरज नाही. आपण त्या दिशेमध्ये सगळेजण एक दिलाने एक करायला आपण पुढे जायचं आहे. आज इकडे यायचं म्हटलं तर बरेच सगळे म्हणजे अरे गोपीचंद बऱ्याच दिवसाला येतोय, म्हणजे बोला थाना एंट्री लेट होगी लेकिन ग्रेट होगी. जिंदगी जीते हैं हम शान से, जिंदगी जीते हैं हम शान से, तभी तो दुश्मन जलते हैं हमारे नाम से, तभी तो दुश्मन जलते हैं. आपल्याला काम करावं लागेल. अरे ममता बॅनर्जीची 15 वर्षाची सत्ता, ती कुणाला जुमानत नव्हती सत्ता. आज ती सत्ता राहिली का? त्यांचे खासदार 20 एनडीए मध्ये सामील झाले. 80 पैकी 7 आमदार त्यांनी वेगळा गट स्थापन केला. विचार करा, ममताची सत्ता जाऊ शकते, एका साध्या आमदाराला तुम्ही कशासाठी टेन्शन घेत आहे, कशासाठी काळजी करताय? काय काळजी करण्यासारखं कारण नाही. हे सगळे दिग्गज नेते तुम्हाला सपोर्ट करायला बसलेले आहे. अहिल्यादेवींचे एवढ्या उत्सवी होत्या, जेव्हा राघोबा दादा त्यांच्यावरती ताल करून आले, मालेगावात